हे घे दादा. नाही बस. रघु भाऊजी. मॅडम तुम्ही नमस्कार. हो रघु भाऊजी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं असं मॅडम मॅडम म्हणत जाऊ नका म्हणून. मी काय तुमची मॅडम आहे का? नाही ना. अहो ताई म्हणा, वहिनी म्हणा, काही म्हणा, पण हे असलं मॅडम वगैरे म्हणत जाऊ नका. हो तुम्ही घेणार का? नाही नको, मला घरी जाऊन जेवायचंय. पण तुम्ही असं बाहेरचं खाऊन खाऊन राहिले. अहो त्याचं असं झालंय की आमच्या ह्या गेल्यात बाळातपणाला माहेरी. हो का? हा मग तारीख कोणती दिली? हो गजानन महाराजच्या कृपेने मुलगी झाली ना मागच्या आठवड्यात. मुलगी झाली? हो हो रघु भाऊजी आधी नाही का सांगायचं? मागच्या आठवड्यात मेथीचे लाडू केले होते. बरं ठीक आहे, आता परत याल ना तेव्हा करून ठेवते तुमच्यासाठी सुद्धा. बर. हो कसं आहे बाळ? हा एकदम मस्त. आणि बायको कशी आहे? हा ते पण बरी आहेत. व्यवस्थित झाली ना? हो नॉर्मल डिलिव्हरी झाली मॅडम. मग कधी आणणार बायकोला घरी? 1 महिनाभर तरी लागेल मॅडम यायला. मग महिनाभर हे असलं बाहेरच खाणार का? थोडंफार ऍडजस्ट करायचं मॅडम आपण. हा चला चला, हे राहू द्या, आता घरी चला. अहो नाही मॅडम तुम्हाला उगा कशा त्रास. नाही नाही, आधी घरी चला, तुम्हाला पोळी भाजी बांधून देते, म्हणजे ऑफिस मध्ये खाता येईल. अहो नको मॅडम, खरंच नको त्रास, मी करीन ना. नाही नाही, त्रास बीस काही नाही, तुम्ही घरी चला माझ्या बरोबर. हे असं बाहेरचं खाऊन आजारी पडलं तर चला बरं. बरं ठीक आहे येतो. तुम्ही ना मॅडम असं आहेत ना, कुणी उपाशी राहिलं तुम्हाला जमतच नाही. चला मी येतो. बाळ एकदम मस्त आहे. हो ना? तुम्ही ते फोटो हो काढला का त्याचा? हो काढलं ना. या रघु भाऊजी. अरे नानाजी, रघु भाऊजी आले. नमस्कार. यांच्या ऑफिसात कामाला आहेत. बघ तुम्ही 1-2 वेळा पाहिलं तुझ्याकडे मी. हो. या रघु या. नाही, बसा. मी इथं बरं आहे. नाही नाही बसा. या तुम्ही, काय होत बसा बसा. वा अहो ते खाली टपरीवरती वडापाव खात होते ना, म्हटलं काहून हो? तर म्हणाले बायको बाळण झालीये, माहेरी गेलीये म्हणून. वा. हो खरं मुलगी झाली. अरे वा, धनाची पेटी आली तुमच्याकडे. हो. गजानन महाराज शपथ, आम्हा दोघांनाही मुलगीच पाहिजे होती नानाजी. वा अगं पाणी आण ग. नानाजी यांना म्हटलं वरतीच चला, 2 पोळ्या आणि भाजी डब्यात देते, म्हणजे ऑफिस मध्ये खाता येईल ना. या आणि 2 नाही, चांगल्या 4 पोळ्या घेऊन जा. आणि बरं का रघु, जोपर्यंत बायको घरी परत येत नाही ना तोपर्यंत रोज यायचं, फक्त इथे येऊन घेऊन जायचा. हा अहो नानीजी, माझ्यामुळे कशाला मॅडम ना त्रास. अहो त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मला इथं यावं लागलं. अरे यावं लागलं म्हणजे काय? तर एवढी मेहनत करतोस तर काय रस्त्यावर तर खाणार आहेस तू? अरे राधिका तशी अडल्यानं डबे देत असते, तुझा पण ऍडजस्ट होईल. हो ना, आमच्या महाजनी काकू आहेत ना, इथेच राहतात. त्या आजारी होत्या ना तेव्हा त्यांच्या घरी पण डबा देत होती राधिका. मॅडम तर अन्नपूर्ण आहेतच. ऑफिस मध्ये आल्या ना तर त्या कधी रिकाम्या हाताने येत नाहीत. सगळ्यांसाठी काही ना काही ते घेऊन येतात. गजानन महाराज शपथ. रघु भाऊजी घ्या. ह्याचे किती द्यायचे? झालं केलं का परक लगेच? अहो नानीजी, रघु भाऊजी सारखे यांच्या दिमतीला उभे असतात, चहा कॉफी हेच पाहतात, ज्यांनी सांगत असते ना. रघु भाऊजी यांना काय हवं नको ते पाहता, यांचं डाएट सांभाळता, तेव्हा काय जास्तीचे पैसे घेता का? नाही ना, मग राहू द्या. पहा नानाजी, प्रेमानं दम देतात असा या. मग यांच्या समोर मला काहीच बोलता येत नाही. आम्हाला पण बोलता येत नाही तिच्या पुढे. नानाजी हे गंमत केली ग. चला निघतो मी, उशीर व्हायचा ऑफिसला जायला. हो उद्या या. हा हो येतो मी. या या या. नानाजी राईट ना? अरे पूर्ण वाक्य बोल, मधलं कुठे गेलं? आय एम राईट, आय वॉज राईट. का करता कर्म क्रियापद काहीच नाही. आय वॉज राईट ना? नानाजी मी रोज तुमच्याशी इंग्रजीतनं बोलेन. हा बाय ऑल मीन्स, म्हणजे अवश्य. नानाजी नाही, म्हणजे माझ्या इंग्रजीचं झालंच, पण अथर्वच्या शाळेतनं पण तक्रार आलीये. त्याचे उच्चार अजिबात स्पष्ट नाहीयेत, त्याच्याकडे पण पाहायला हवं. तू काळजी करू नकोस, त्याची शिकवणी मी घेत जाईन. आणि कसं आहे, मुलं आईपेक्षा ना दुसऱ्याच्या धाकात बरोबर अभ्यास करतात. हे मात्र खरं आहे. हा बाकी आज तू रघुला डबा दिलास ते फार बरं केलं. कष्टाचं काम असतं का त्यांचं. 2 घास सुखाचे त्याच्या पण पोटात गेले, चांगलं असतं. खरंय नानाजी, असं म्हणतात ना, दिलं की वाढतं म्हणून.
खरंच ग, खरंच कुणाला जेव घालण्या इतकं दुसरं पुण्य नाही आहे. आणि कसं आहे, जी माणसं चांगली असतात ना त्यांच्याकडून दिवसभरात एक सत्कर्म घडतच. हा? होतास कुठे तू? सरांनी जाम बोंबाबोंब केली, सगळ्यांना जाम ओरडलेत सर. लवकर जेवतो. आता लवकर जेवून घे म्हणजे लगेच कामाला लागू. हो. काय रे हाफ डे? सर. अरे बस 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 हाफ डे घेतला होतास ना? हो सर. घरी जेवण नाही केलं, जिथे आणलंस डबा? नाही सर, ते रघु, तुझी वाईफ ते तिथे गेलीये ना, काय म्हणतात, माहेरी गेलीये ना, मग तू टिफिन कसं काय आणला? मॅडम एका विशेष व्यक्तीने मला प्रेमाने दिलाय हा डब्बा. कोणी? अहो, घ्या ना सर. काय मस्त भरल्या मिरच्यांचा वास येतोय रे. हो. हे अजून काय काय डब्यात? हे बघा सर, पापड आहे, हे काळ्या वाटाण्याची उसळ आहे, चपात्या आहेत मस्त. घ्या ना सर. नको नको रे, तोंडात पाणी सुटलं यार. सर, तुम्ही आत्ताच लंच केला ना? हा म्हणजे ते रघु थोडं हो सर, सर. हे रघु, रघु, रघु. हे म्हणजे काय? रघु, थोडंच मी म्हणजे पण करतो घ्या ना सर, पापड घ्या ना. थोडं थोडं घ्या सगळं. वा मस्त. मॅडम तुम्ही पण घ्या ना पापड. घ्या. हम्म. रघु, हो सर. कोणी दिला हा डब्बा तुला? अहो, कोणी म्हणजे काय, आपल्या अन्नपूर्णा मॅडम, राधिका मॅडमने दिला डब्बा. आणि वरून दम पण दिलाय मला की रोज डब्बा येऊन घेऊन जात जा म्हणून. आय न्यू इट. वा झकास. रघु, जाम नशीबवान आहेस तू. मग रोज वहिनींच्या हातचं खायला मिळणार आहे तुला. गजानन महाराज शपथ. जेनी मॅडम, तुम्हाला गुरु सरांनी बोलवले. घ्या ना. आले. पण तब्येत तर बरी आहे ना? अहो आई, थंडी बिंडीचं असं अचानक काऊन ठरवायचं यात्रेचं? हाव न ग, थंडी तर आपल्यापेक्षाही भयानक आहे ना तिथं. पण का करू, जाणं तर भागच होतं ना ग. त्यावरचं ग्रहण सुटू दे म्हणून नवस केला होता ना मी. फेडणं तर भाग होतं म्हणून गेले होते. आई, तुमचा आशीर्वाद पुरेसा आहे ना? आता अजून हे सगळं कशाला पाहिजे? पण मा आपल्या मनाची समजूत, बस मला समाधान मिळालं. देवाला हात जोडले, म्हटलं बापा देवा, ना पोरांना सुखी ठेव. ते काही संकट येणार असेल ते दूर कर बा. आई, तसंच होईल, तुम्ही काळजी करू नका.